तेथे जाऊ नका कोणी. तेथे म्हणजे कुठं? पंढरपूरला. काय करू नका? जाऊ नका. असं कोण सांगतात? तुकाराम महाराज. लोक म्हणतील यांच्यात सुद्धा मेळ नाही गड्या. समजा आता उद्याचे कीर्तनकार पंढरपूरचेच आहेत देशमुख महाराज, बरोबर आहे ना. आणि समजा त्यांनी जर उद्या येऊन इथं अभंग घेतला, पंढरीशी लोक म्हणतील रात्री पाटलानं सांगितलं तिथं जाऊ नका, आज देशमुख सांगतात तिथं जा. काय कडे यांचं आहे का नाही काय कुठं काय? बरं तेथे जाऊ नका कोणी असं कोण म्हणतंय? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात तिथं अवघड झालं. तेथे जाऊ नका. मग खरंच तुकोबाराला सांगायचंय का तिथं जाऊ नका म्हणून? काय काय बहादर एवढंच प्रमाण ध्यानात ठेवत्याल. महाराजांनी काय सांगितलंय? तेथे जाऊ नका कोणी. काय आला तर पंढरपूर असं म्हणतील ना. पण लक्षात ठेवा इथं तेथे जाऊ नका कोणी याचा खरा अर्थ काय आहे? तिथं जा असाच आहे. म्हणजे कसं काय? असा काय असतं? एखादं पोरग शाळेत जात नसतं, आई त्याला शाळेत जा शाळेत जा शाळेत जा सांगून 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 काय होते? वैतागते. शेवटी त्याला नाविलाजानं वैतागानं आई म्हणते नको शाळेत जाऊ आणि बापाचं नाव काढू. याचा अर्थ शाळेत जाऊच नको आणि बापाच्या नावानं दिवा लावूच नको असा त्याचा अर्थ आहे का? नाही. शाळेत जाऊ नको याचाच अर्थ काय? शाळेत असा त्याचा अर्थ आहे. तसा तेथे जाऊ नका याचा खरा अर्थ काय आहे? चला तेथे जाऊ नका कोणी. का बरं? का जाऊ नका? अरे बाबा तिथं मोठं भूत आहे. तिथलं सगळं रान भूताचं आहे. तिथे गेल्यावर मन वेड होत आहे म्हणून तिथं जाऊ नका. काय असतं लोकांचं? हे करू नका म्हटलं की लोकांना वाटतं करूच बघू तरी काय होतंय. असतं लोकांचं. नको म्हणणं ना, नाही बघूच नको जाऊ. नाही नाही म्हणे जाणारच काय बिघडतंय? तुकोबाराय म्हणाले अरे जाऊ नको. का जाऊ नको? त्याचं कारण आहे तिथं गेलेलं आतापर्यंत कोणी परत आलेलं नाही. तेथे जाऊ नका कोणी. पुढं काय? गेले नाही आले परत. गेले नाही आले परतोनी. गेले नाही आले परतोनी. तुम्ही जागे नाही का? गेले नाही आले परतून. अरे गेलेच नाही तर मग आले परतून कुठले हो? बघा म्हणून इथं थोडं व्याकरण लक्षात ठेवायचं. अभंगाचं चरण कसं आहे? ते जाऊ नका कोणी उभे रे. पुढं काय? गेले नाही आले परतोनी. पण ते म्हणताना नीट म्हणायचं. ते जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी. मग सगळा गोंधळ होऊन जातो. गेलेच नाही परतोनी आले कसं काय? मग ते म्हणताना असं म्हणायचं ते जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी. गेले झाल्यावर स्वल्प विराम द्यायचा. गेले नाही आले परतोनी. नाहीतर गेले नाही. गोंधळ झाला सगळा. महाराज सांगतात तिथं गेलेलं आतापर्यंत कोणी परत आलेलं नाही. महाराजांना विचारलं तिथं गेलेलं कोणी परत आलं नाही हे जे तुम्ही आम्हाला सांगता हे पुस्तकातलं वाचून सांगता का युट्यूबवरच ऐकून सांगता? तिथं गेलेलं परत आलं नाही हे जे तुम्ही सांगता हे वाचून सांगता, ऐकून सांगता, पाहून सांगता का तुम्हाला तसा अनुभव आहे? तुकोबार आहे तो अनुभव अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका पंढरीसी आला, तुका पंढरी